नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मी सुरेश तावरे तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं आजच्या आपल्या एका नवीन आणि महत्त्वाचं म्हणजे एका विशेष लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. तर आजचं जे लेक्चर असणार आहे बघा, ते एक अत्यंत महत्त्वाचं असणे एकदम विशेष लेक्चर असणार आहे. खास करून एस-एस-सी जी-डीचा एक्झाम्स म्हणजे ते जे एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. कारण जसं की बघा तुम्हा सर्वांना माहिती आहे आपली एस-एस-सी जी-डीचे एक्झाम्स जे आहेत ते आपले आता कंप्लीट झालेले आहेत, संपलेले आहेत. ठीक आहे. मग आता इथून पुढच्या जेवढ्या काही गोष्टी आहेत बघा, तर ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या किंवा एक खबरदारी बऱ्याच वेळी तुम्हाला घ्यावी लागते. कारण एस-एस-सी-जी-डीच्या लक्षात ठेवा सिलेक्शन होणं एवढं सोपं नाहीये. कारण त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रोसेसमधून आणि बऱ्याच पेशन्स ठेवून तुम्हाला जो कालावधी जो आहे आपला सिलेक्शनचा, एक्झाम झाल्यानंतर आणि सिलेक्शन होईपर्यंतचा जो कालावधी आहे तो आपला भरपूर आहे. मग अशा वेळेमध्येच लक्षात ठेवा ज्यावेळेस जास्त कालावधी असतो, मग अशाच वेळी तुम्हाला जास्त खबरदारी घ्यायची आहे. आणि पोलीस भरतीच्या पण देखील बघा एक्झाम्स झालेले आहेत. पोलीस भरतीला तसं नाही, तुम्हाला तुमचा जो रिझल्ट आहे लगेच कळतो. ज्या दिवशी पेपर देताय त्या दिवशी आन्सर की येते आणि तेव्हाच एक फायनल कन्फर्मेशन तुम्हाला मिळतं, की माझं सिलेक्शन होईल का नाही होणार आहे. त्यामुळे आजचा जे काही आपण थोडेसे जे काही चर्चा करणार आहे बघा, ती दोन्ही एस-एस-सी-जी-डीचा देखील जे विद्यार्थी अभ्यास करतात, ज्यांनी एक्झाम दिलेले आहेत आणि जे पोलीस भरतीचा पण अभ्यास करतात, अशा दोन्ही विद्यार्थ्यांच्या काय म्हणतो आपण त्यांना दोघांसाठी इम्पॉर्टंट अशा गोष्टींची चर्चा जी आहे, ते आपण आजच्या लेक्चरमध्ये करायची आहे. ठीक आहे. तर आजचं जे लेक्चर असणार आहे ते जसं तुम्हाला म्हणलं, की कोणकोणत्या गोष्टींची चर्चा जी आहे, ते आपण आजच्या लेक्चरला करायची आहे. ठीक आहे. तर इथं भले लक्षात ठेवा टायटल मी एस-एस-सी जी-डी दिलंय. जास्त ज्या काही चर्चा आहेत त्या आपण जी-डीच्या साठी करणार आहे. मात्र पोलीस भरती जरी तुम्ही करत असाल, तर आता एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला नक्की काय करावं लागतं आणि ज्या काही गोष्टींची चर्चा आपण आजच्या लेक्चरला करणार आहे बघा, त्याचा पर्पज एकच असणार आहे, मोटिव्ह एकच असणार आहे, जो देखील तुमचाही असतोय, की तुमचं जे भरतीचं जे स्वप्न आहे, ज्या वर्दीचं स्वप्न घेऊन तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आलाय, ते जर स्वप्न तुम्हाला लगेच म्हणजे 1 ते 2 वर्षातच पाहिजे असेल, तर तुम्हाला कोणत्या गोष्टींची खबरदारी जी आहे ती तुम्हाला घ्यावी लागेल. ठीक आहे. मग एस-एस-सी-जी-डीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर बघा, सध्या एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न दोघांसाठी असतोय, परीक्षा झाल्या आता पुढं करायचं काय? ठीक आहे. हा एक खूप मोठा प्रश्न असतो तुमच्यासमोर. मग बरेच विद्यार्थी बघा काही कामाला पण जातात कुठेतरी, एक्झाम्स येऊ दे, त्यानंतर अभ्यास करू आपण. अशा गोष्टींची चर्चा तुमच्या मनामध्ये चालू होते आणि जी-डीच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं प्रॉपर तर त्यानंतर पुढच्या गोष्टी फक्त जी-डीच्या मनामध्ये येतील अभ्यास करणाऱ्यामध्ये. ज्याच्यामध्ये जसं तुम्ही पुढे बघू शकता, की ॲन्सर की आपली कधी येणार आहे. मग ॲन्सर कीवर बऱ्याच गोष्टी आपल्या कन्फर्मेशन होतात, की माझा स्कोर किती जातोय आणि माझं सिलेक्शन होणार की नाही होणार. त्यानंतर पुढचा एक अत्यंत महत्त्वाचा पॉइंट असतो, की ग्राउंडचे जे काही एक्झाम्स आहेत आपल्याला आपल्या लेखी झाल्यानंतर ग्राउंड आहे. ग्राउंडला जात असताना माझी तयारी कशी केली पाहिजे किंवा मी सध्या ग्राउंड कधीपासून चालू करू दे, परत करायचं असेल तर कोणत्या गोष्टींची काळजी मला घ्यावी लागेल. ठीक आहे. आणि जसं शेवटी तुम्हाला म्हटलंय, की जर तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल लक्षात ठेवा, तुमचं स्वप्न जर तुम्हाला साकार करायचं असेल, तर ज्या गोष्टी आपण चर्चा करणार आहे, त्यामधल्या ज्या काही चुका तुम्हाला करायच्या आहेत, जर त्या तुम्ही अव्हॉइड केल्या, तर नक्कीच लक्षात ठेवा तुम्ही भरती 100% लवकर होऊ शकता. आणि माझं नेहमी पहिली प्रायोरिटी नेहमीच मी तुम्हाला म्हणतोय, की एस-एस-सी, जी-डी आणि पोलीस भरती लक्षात ठेवा. या अशा एक्झाम्स आहेत, त्या मॅक्सिमम 1 ते 2 वर्षात ह्या मिळतातच. 100% मिळतात. फक्त गरज असते ती तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची आणि तुमच्या डेडिकेशनची. तुम्ही जर त्या पद्धतीने डेडिकेट करत असाल अभ्यासाच्या मध्ये, प्रामाणिक अभ्यास सगळे करतात, पण प्रामाणिक जर असाल तुम्ही स्वतःशी आणि जर तुम्हाला योग्य गाईडन्स मिळाला, तर नक्कीच कुठेही आपल्या कुठल्याही या 2 एक्झामसाठी 5-6 वर्ष कष्ट करत बसायची अजिबात गरज नाही लक्षात ठेवा. ते फक्त आणि फक्त ते तुमच्या चुका होतात आणि त्या चुकांना तुम्ही संघर्ष नाव दिलं जातं. पण ह्या क्षेत्रामध्ये लक्षात ठेवा संघर्ष नावाचा प्रकार अजिबात म्हणजे काही गरजच नाहीये त्याची. 1 ते 2 वर्षामध्ये तुम्ही 100% भरती होऊ शकता याचा. ठीक आहे. तर या गोष्टींची चर्चा जी आहे, ती आपण बघा आजच्या लेक्चरमध्ये करायची आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं लेक्चर आहे आपलं. प्रत्येक पॉइंट नीट लक्ष देऊन डिस्कस जो करायचा आहे आपण, तो तुम्ही ऐकायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आणि काही तुमच्या डाउट्स असतील, मनामध्ये काही शंका असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून त्या संदर्भामध्ये तुमची शंका जी आहे ती विचारू नक्की शकता. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला आणि त्यामधला जो पहिला पार्ट जसं तुम्हाला म्हणलं, की आता एक्झाम तर झाली माझी. ठीक आहे. तर मला आता पुढं काय करावं, काय कोणकोणत्या गोष्टींची काळजी आणि खबरदारी मला घ्यायची आहे. ठीक आहे. मग ते खबरदारी घेत असताना ह्या गोष्टी जसं पहिल्याच आपण लिहिलंय बघा, की तुमचं जर तुम्हाला स्वप्न साकार करायचं असेल, ज्यावरती जे तुम्हाला पाहिजे ते स्वप्न जर तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत त्या काय करायच्या तर ह्यांची काळजी घ्यायची आणि कोणत्या गोष्टी अव्हॉइड करायच्या. ठीक आहे. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जे तुम्हाला चालू ठेवायचे ते म्हणजे काय, तर तुमचा जो अभ्यास आहे
जो की जीडी किंवा किंवा पोलीस भरती. इमॅजिन करा तुम्ही मागील 15-20 दिवसापाठीमागे कशा पद्धतीचा अभ्यास करत होता. तोच अभ्यास तुम्हाला आहे असा कंटिन्यू ठेवायचा. लक्षात ठेवा, काहीही झालं तरी तुम्हाला हा जो तुमचा अभ्यास आहे, ज्या मोमेंटम तुम्ही आलेला असताय, ते मोमेंटम तुम्हाला अजिबात सोडायचं नाहीये. ठीक आहे. तो अभ्यास आहे असा कंटिन्यू ठेवायचा तुम्हाला. आणि हीच एकमेव गोष्ट आहे लक्षात ठेवा. म्हणून मी दुसरा पण जो विषयाने बऱ्याच वेळेला राहतो बघा, जे हा पॉईंट टाकलेला आहे तुम्हाला. जर तुम्हाला भरती व्हायचं असेल लक्षात ठेवा, तर तुमच्याकडे एकमेव पर्याय तो म्हणजे अभ्यास. आणि जर तो तुम्ही सोडला सध्या, तर लक्षात ठेवा, हीच एक गोष्ट कारणीभूत असते, जी गोष्ट तुम्हाला 1-2 वर्षामध्ये भरती होण्याच्या ऐवजी त्या गोष्टीसाठी तुम्हाला 5-6 वर्ष खर्च करावे लागतात विनाकारण. का? कारण तुम्ही अभ्यास कंटिन्युअस ठेवत नाही. एक्झाम झाली की परत 2-3 महिने गॅप टाकला जातो बघा बऱ्याच विद्यार्थ्यांकडून. मग एक्झाम सुटू दे, मग 1-2 ते 3 महिने आधी मग कुठेतरी आपण अभ्यासिका जॉईन करतो आणि त्यानंतर अभ्यास चालू ठेवतो. माझं तर सरळ म्हणणं आहे, असे विद्यार्थी लक्षात ठेवा, एक तर कॉम्पिटिशनचा हिस्सा पण नसतात. आणि जर त्यांचं भरती व्हायचंच असेल तर त्यांना कमीत कमी 5-6 वर्ष लागतात. असा कुठलाही विद्यार्थी जो धरसोड करतो बघा, जो शेवटचा पॉईंट दिलाय की धरसोड तुम्हाला अजिबात करायची नाही. ठीक आहे. मग धरसोड करायची नाही म्हणजे काय, जसं तुम्हाला म्हणलं की गॅप टाकला जातो बऱ्यापैकी. आणि तो जो गॅप आहे तो लक्षात ठेवा, तो लहान नसतो. असं नाही की एखादी महिनाभर सुट्टी घेतात, नाही. ते विद्यार्थी बरेच 3-4 महिन्याचा गॅप टाकला जातो अभ्यासामध्ये त्यांच्या. काही विद्यार्थी तर एक्झामची जाहिरात आल्यानंतर परत अभ्यासाला सुरुवात करतात. मग तुम्ही स्वतः विचार करा, ज्या गोष्टीसाठी तुम्ही मागील 5-6 महिने झाला अभ्यास करताय, तरी देखील तुमचं सिलेक्शन होत नसेल, तर 5-6 महिने न करता तुम्ही महिन्याचा अभ्यास करणार असाल, तर तुमचं सिलेक्शन होईल का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. त्याच्यातूनच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. ठीक आहे. त्यामुळे काहीही होऊ दे, लक्षात ठेवा, जो अभ्यास तुम्ही मागील 1 महिन्यापासून जर चालू केलाय किंवा वर्ष असेल, 7-8 महिने असतील, तर तो अभ्यास काही होऊ दे सोडायचा नाहीये तुम्हाला. ठीक आहे. आणि जसं तुम्हाला एकमेव पर्याय लक्षात ठेवा, जर तुम्हाला भरती व्हायचंय हे स्वप्न आहे तुमचं, तर एकमेव पर्याय तुमच्याकडे तो म्हणजे अभ्यास. ठीक आहे. आणि तिसरी जसं आता तुम्हाला म्हटलं की धरसोड तुम्हाला अजिबात करायची नाही. सिलेक्शन व्हायचं असेल तर नक्कीच तुम्हाला कन्सिस्टन्सी, सातत्य तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये ठेवलं पाहिजे. मान्य आहे, काही जणांची परिस्थिती असते बघा, की फॅमिली कंडिशन नसते, थोडासा एक फायनान्शियल सपोर्ट जो म्हणतो, तो काही विद्यार्थ्यांना मिळत नाहीये. तर हरकत नाही, लक्षात ठेवा, जर अशा कंडिशन मध्ये जर तुम्ही असाल, तर तुम्ही एक काम करू शकताय की डे आणि नाईट या पद्धतीनं तुमचं जे शेड्यूल आहे अभ्यासाचं, त्या पद्धतीने तुम्ही मांडू शकताय. ठीक आहे. जसे की डे मधले आणि जास्त वेळ नाही, लक्षात ठेवा, ऑफ सीझन मध्ये तुम्हाला जास्त 7-8 तास अभ्यास करायची गरज नसते. 4 ते 5 तास अभ्यास करा. मग दिवसामधला हा जो वेळ आहे, दिवसामध्ये तुम्ही काय करू शकताय की 4 ते 5 तास वेळ जो आहे तो तुम्ही अभ्यासाला काढू शकता. आणि इव्हिनिंग पासून नाईट पर्यंत 11 ते 12 पर्यंत हा जो तुमचा टाइम पिरियड असतोय, याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कामाला प्रायोरिटी देऊ शकताय. ठीक आहे. असं काम तुम्हाला शोधावं लागेल, जे इव्हिनिंग किंवा नाईटच्या संदर्भामध्ये मी ते करू शकतोय. 100% तुम्हाला कुठं ना कुठं तर अशा पद्धतीचं काम मिळेल. पण काहीही झालं तर तुम्हाला अभ्यास मात्र सोडायचा नाही. पण हे कंडिशन जसं तुम्हाला म्हणलं, हे कोणी करायचंय, ज्यांना खरंच फायनान्शियल बॅकग्राऊंड आपल्या फॅमिलीकडून काहीच मिळत नाही, खूपच वीक आहे, अशाच विद्यार्थ्यांनी ही गोष्ट करायची. जर फायनान्शियल सपोर्ट तेवढा मिळत असेल, तर तुम्ही लक्षात ठेवा, ह्या कामाचा तुम्ही विचार जो आहे तो डोक्यात अजिबात आणायचा नाहीये. कारण साधं सिंपल एक गणित लक्षात ठेवा, मी नेहमी तुम्हाला क्लासेसमध्ये जेव्हा शब्द वापरत असतोय, लक्षात ठेवा, जर तुम्ही सध्या कामाला प्रायोरिटी दिली, सध्या म्हणतोय बरं का, जेवढं तुमचं वय आहे, वयाच्या ह्या वयामध्ये तुम्ही जो अभ्यासाच्या ऐवजी जर कामाला प्रायोरिटी दिली, लक्षात ठेवा, तर आयुष्यभर तुम्हाला ते कामच करावं लागेल. ह्याच्या उलट जर तुम्ही सध्या अभ्यासाला प्रायोरिटी दिली, ठीक आहे, सध्याच्या ह्याच्यामध्ये, तर मात्र लक्षात ठेवा, जे काम आयुष्यभर काम करून जर जो कमी पैसा मिळायचा त्याच्या उलटे होऊ शकतो तुमचं. ठीक आहे. त्यामुळे प्रायोरिटी लक्षात ठेवा की तुम्हाला आयुष्यामध्ये कोणती गोष्ट पाहिजे. त्यामुळे फायनान्शियल वीक असाल तर या पद्धतीने तुम्हाला टाइम ऍडजस्टमेंट केला पाहिजे. पण अभ्यासाला काहीही झालं तर सोडायचं नाही. ठीक आहे. काहीही होऊ दे, 4 ते 5 तास तुम्हाला दिवसातून काढायचे आहेत आणि तुमचा जो अभ्यास आहे तो आहे असा तुम्हाला कंटिन्यू चालू ठेवायचा. ठीक आहे. आणि आता तो दुसरा जो मुद्दा आहे बघा, हा जो आहे त्याच्यावर चर्चा करूया की आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम असतो. तर चला ठीक आहे, आम्ही तुमचा ऐकतो तर अभ्यासाला तर सुरुवात पण करूया. तर प्रॉब्लेम हा येतो की आता अभ्यासाची सुरुवात करायची कशी? कारण एक तर सिलेबस पूर्ण झालेला असतोय. क्लासरूम जर कुठं तर तुम्ही क्लास जॉईन केला असाल, तर तिथला सिलेबस झालेला असतोय. तर माहित ना आता पुढं करायचं काय? तर ती गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही कुठलीही एक्झाम देत असाल, मध्ये आपली एसएससी जीडीची असू दे किंवा आपली पोलीस भरती असू दे.
ठीक आहे. एक्झाम कुठलीही देत असाल तर लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही एखादी एक्झाम देऊन त्यातनं बाहेर पडता तर नक्कीच तुमच्यामध्ये काहीतरी कमतरता असते. कारण अभ्यास कुठेतरी आपला कमी पडेल असते, म्हणून तर आपण त्या प्रोसेसमधनं बाहेर पडतोय. ही गोष्ट तर आधी स्वतःला समजून द्या किंवा स्वतःला समजावा की आपण कुठेतरी अजून कमी आहोत, मला अभ्यासाची अजून जास्त गरज आहे. मग ती गरज जर तुम्हाला पूर्ण करायची असेल तर लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या अभ्यासाची सुरुवात ही शून्यापासून परत चालू करावी लागते. असं अजिबात होत नसते की आता हा गणिताचं बद्दल बोलायचं झालं की हा मला चक्रवाढ व्याज टॉपिक मी मागच्या वेळी केला नव्हता, आता मी तो टॉपिक करतो. मग बरेच विद्यार्थी बघा ते फक्त चक्रवाढ व्याजाला एक्झाम्सला किंवा त्या टॉपिकला घेतात आणि त्याची तयारी तिथून चालू करतात. असं सेम बाकीच्या इतर प्रत्येक विषयाला, मग आपला मराठी असू दे, लँग्वेज सब्जेक्टच्या बाबतीमध्ये झालं किंवा हिंदी विषय असू दे किंवा आपलं जीएस असू दे. ठीक आहे. मग ह्यामध्ये कुठलाही विषय घ्या तुम्ही किंवा आपलं गणित आणि बुद्धिमत्ता असू दे. जर तुम्हाला त्या विषयामध्ये जर लक्ष ठेवायचं, डेव्हलपमेंट करायची असेल, तुम्हाला तुमचे गुण वाढवायचे असतील, तर एकच पर्याय आहे तुमच्याकडे, तुम्हाला त्या विषयाची सुरुवात ही शून्यापासूनच करावी लागेल. गणिताच्या बाबतीमध्ये झालं तर संख्या टॉपिक, या संख्यापासून प्रत्येक विषय तुम्हाला चालू करायचा आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आधीमध्ये कुठलाही विषय म्हणजे मध्येच कुठेतरी चक्रव्याज टॉपिक घेतला, परत कुठेतरी बुद्धिमत्तेमध्ये गेला किंवा परत हिंदी मराठी विषय चालू केला तुम्ही, परत जीके मध्ये, असं अजिबात करायचं नाही. जे टाइम टेबल तुम्ही आतापर्यंत पाळत होता, जसा अभ्यास करत होता, त्याच पद्धतीचं टाइम टेबल तुम्हाला मेंटेन करायचं आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, सुरुवात ही शून्यापासून करायला लागेल. तरच तुमचं जे डेव्हलपमेंट जे म्हणतो, जे मार्क्सची तुम्हाला जे गुण तुमचे वाढले पाहिजेत, ते जर वाढायची अशी इच्छा असेल तुम्हाला, तर ह्या शून्यापासूनच तुमच्याकडे जी तयारी आहे ती तुम्हाला केली पाहिजे. ठीक आहे. आणि बरेच विद्यार्थी बघा, हे अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टींवरती सध्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे आहे ते लक्ष असते की आता आन्सर की कधी येणार, मग मी ग्राउंड चालू करायचं का नाही करायचं. पण लक्षात ठेवा, जो मेन गोष्ट आहे, जो मेन बेस आहे तुमचा, ज्याच्यावरती तुमचं सिलेक्शन होणार आहे, तो अभ्यासच तुम्ही विसरता. आणि लक्षात ठेवा, तिथं जर तुमचा गॅप पडला, मग तो गॅप किती असो, 1 महिना असो, 1.5 किंवा 2 महिने असू दे, हा जर गॅप ठेवला लक्षात ठेवा, तर 100% तुम्ही हिथंच येणार आहे. म्हणजे जेवढा काय तुम्ही आतापर्यंत अभ्यास केलाय तो सगळा कॅन्सल होतो, म्हणजे कुठेतरी विसर पडते तुम्हाला आणि तुम्ही शून्यातच आहे. त्यामुळे हा गॅप अजिबात पडून देऊ नका. लय लय तो गॅप एक 7 ते 8 दिवस, 10 दिवस, ठीक आहे. ह्याच्यापेक्षा जो गॅप आहे तो अभ्यासामध्ये तुमचा अजिबात पडता कामा नये. ठीक आहे. त्यामुळे जर वर्दीचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर ज्या सध्या आपण गोष्टी पाळल्या, म्हणजे कुठलीही एक्झाम करा तुम्ही, पोलीस भरती असू दे किंवा स्टाफ सिलेक्शन असू दे, तुम्हाला या गोष्टीची खबरदारी जी आहे ती घ्यायची आहे. अभ्यास काही झालं तर सोडायचा नाहीये. ठीक आहे. आणि सुरुवात तुम्हाला शून्यापासून करावी लागेल. क्लिअर आहे. तर ही गोष्ट असेल बघा, जिथे तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे अभ्यासाच्या बाबतीमध्ये. आता त्या पॉईंट वरती चर्चा करूया आपण की बरं, तुम्हाला देखील बऱ्याच विद्यार्थ्यांना एक हो काय म्हणू आपण त्याला आस लागून राहिली असेल की आपली आता एसएससी जीडीची आपली जी आन्सर की आहे, ती आता येणार कधी, मग कधी येणार, किती दिवसांमध्ये येईल आणि आल्यानंतर मला काय काय करावं लागेल. ठीक आहे. तर एक आयडियल टाइम जर म्हणला बघा, म्हणजे कुठलीही आन्सर की येण्याचा, म्हणजे आपल्या एसएससी जीडीचा असं म्हणत नाही मी, आयबीएसच्या एक्झाम्स असू देत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये एक आयडियल टाइम म्हणला कुठलीही एक्झामचे आन्सर की आउट होण्याचा, तो असतो 20 ते 25 दिवस. म्हणजे तुमचा ज्या दिवशी लास्ट पेपर झालेला असतो, म्हणजे आपल्याला माहिती आहे आपला लास्ट पेपर 31 तारखेला झाला होता, म्हणजे री एक्झाम्सला कन्सिडर करू. ठीक आहे. मग ते कन्सिडर करून की तिथून 20 ते 25 दिवसामध्ये आन्सर की येणं हे एक्सपेक्ट असतं. कुठली एक्झाम द्या तुम्ही, मग त्याच्यामध्ये 20 ते 25 दिवसामध्ये जर येण्याची शक्यता असते किंवा ती आलीच पाहिजे, ह्याला काहीतरी गोष्टी कारणीभूत असतात. जसे की मागच्या वर्षी ती गोष्ट झाली होती बघा, आन्सर की लवकर आली होती, पण जो स्कोर लागायचा होता फायनली, जसे की हे पुढचं जे लिहिलंय बघा, नॉर्मलायझेशन स्कोर एक आपला येतो. ठीक आहे. तर ह्या आन्सर की मधनं आपल्याला माहिती, तुम्हाला माहिती आहे सर्वांना, तुमचा रॉ स्कोर तुम्हाला समजला जातो की तुमचे किती मार्क्स तुम्हाला मिळणार आहे, त्याला रॉ स्कोर म्हणतोय आपण. आणि त्यानंतर एक तिथून पुढचे दीड महिन्यापर्यंत म्हणू शकता, 40-45 दिवसापर्यंत तुमचा नॉर्मलायझेशन स्कोर तुमचा आउट व्हायला पाहिजे, ज्याला आपण ग्राउंडचा कट ऑफ म्हणतो. ठीक आहे. जीडीच्या बाबतीमध्ये मग हे जे काही नॉर्मलायझेशन जो काही स्कोर आहे आपला, तर तो त्याचा जो टाइम स्पेंड म्हणला तर तो 40 ते 45 दिवसामध्ये येणं अपेक्षित आहे. मग पण हे मागच्या वर्षी झालं नव्हतं बघा, माझ्या मते जवळपास एक 2.5 महिने वेळ गेला होता, 2.5 ते 3 महिन्यानंतर हा जो नॉर्मलायझेशनचा स्कोरचा जो कट ऑफ आहे तो लागला होता.
त्याचं रिझन असं होतं की मागच्या वर्षी बघा काहीतरी कोणत्या तरी स्टेटमध्ये काहीतरी केस झाले होते आपल्या SSC-GDच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून. मग त्या केसचा रिझल्ट मुळे त्यामुळे हा जो स्कोर आहे, सॉरी स्कोर म्हणतोय, हा जो नॉर्मलायझेशनचा जो स्कोर यायला तुमचा तेवढा वेळ गेला होता. ग्राउंडचा कट ऑफ लागण्यासाठी 2 ते 2.5 महिने जास्त गेले होते. ठीक आहे. कारण काय, तर एक केस झाली होती आणि त्या केसचा रिझल्ट जोपर्यंत आला नाही तोपर्यंत हा जो रिझल्ट आहे तो आपला लांबला होता. मग ह्या वर्षी पण जर असं काहीतरी झालं आणि त्याचे चान्सेस खूप कमी आहेत, कारण री एक्झाम्स तर जिथं जिथं पेपर लीक झाले होते बघा 2 सेंटरच्या ठिकाणी, त्याच्या री एक्झाम्स देखील झाले आहेत सर्व विद्यार्थ्यांच्या. त्यामुळे यावर्षी अशी काही गोष्ट होईल ह्याची तर सध्या तर काही कुठे शंका वगैरे काही दिसत नाही आपल्याला. त्यामुळे नॉर्मल सगळ्या गोष्टी जातील असं एक अपेक्षा ठेवूया आपण. आणि जर काय झालंच तर लक्षात ठेवा, तुम्हाला जसं म्हणलं की दुसरा तुमचा बेस प्लॅन जो आहे तो कंटिन्यू चालू आहे, तुमचा अभ्यास. भले इथं कुठेही तुमचे पुढे मागे वेळ होऊ दे, काही प्रॉब्लेम नाहीये. तेवढा वेळ तुम्हाला एकतर ग्राउंड करण्यासाठी मिळेल आणि दुसरी गोष्ट तुमचा जो अभ्यास आहे तो आहे असा कंटिन्यू चालू. ठीक आहे. मग आता हे जे आन्सर की आहे लक्षात ठेवा, ह्यातनं तुम्हाला तर समजणार काय, कारण यामध्ये तर तुम्ही आता चेंज तर काय करू शकत नाही. ज्या गोष्टी जशा पद्धतीचा तुम्ही पेपर दिलाय एक आपले जे एक्झाम सेंटरला जाऊन, त्याचाच एक रिझल्ट जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर एक शिक्कामोर्तब होईल तुमचा की बाबा माझा स्कोर किती आलेला आहे आणि आता इथून पुढे मला काय करावं लागेल त्याचं एक फायनल कन्फर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. आता आपण त्या गोष्टीवरती येऊया की आन्सर की समजा रिलीज झाली, तुम्हाला तुमचा स्कोर समजला की माझा काय तर 90 होतंय, कोण 85, कोणाचा 80, कोण 120 क्रॉस झालाय, 115 पर्यंत आलाय. मग हे सगळी रेंज जर तुम्हाला समजली, त्यानंतर पुढचा प्रश्न होईल की मला आता केलं काय पाहिजे. ठीक आहे. मग त्याच्यावरती आता आपण थोडीशी एक चर्चा करूया की आपल्याला माहिती आहे की रिटर्न झाल्यानंतर आपला जो एक विषय असतो तो म्हणजे ग्राउंडच्या एक्झामचा. ठीक आहे. मग आता हे जे ग्राउंडची जी एक्झाम आहे किंवा ग्राउंडची जी तयारी आहे ती आपल्याला आता कुणी कुणी केली पाहिजे आणि कोणी जास्त प्रायोरिटी ग्राउंडला दिली पाहिजे. तर करायचं काय त्यावरती मग तरी आपण सगळ्यात पहिला आपण बघूया की ग्राउंडची तयारी कोणी करावी पाहिजे किंवा कोणी केली पाहिजे. ठीक आहे. तर या वर्षीचे जेवढे काय बघा एक सेम स्कोरच्या बाबतीमध्ये जो मी ऑलरेडी तुम्हाला पण म्हणलं होतं की 115चा जो काय आकडा आहे हा तुमचा या वर्षीचा सेम स्कोर 100% असणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण बऱ्यापैकी बघा TCS ला म्हणजे TCS हल्ली आपल्या सगळ्या जीडीच्या एक्झाम्स कंडक्ट करतो, पण TCS ला काढून म्हणजे एज्युकेटिव्ह काहीतरी एजन्सी आहे त्याच्याकडे आता सगळे आपले पेपर्स गेले होते. त्या एजन्सीने एक्झाम सगळ्या आपल्या कंडक्ट केल्या. मग त्याच्यामध्ये बदल तुम्हाला माहित असेल, समजले देखील असेल एक्झाम झाल्या म्हणल्यानंतर थोडस बघा बुद्धिमत्ता विषयामध्ये आणि हिंदी विषयामध्ये थोडेसे एक्झाम पॅटर्न मध्ये सिलेबस मध्ये त्यांनी चेंज केलं. मग याचाच परिणाम किंवा गणितामध्ये पण काही बघा सरळीकरणाचे जे आपले जे एक्झाम्पल्स आहेत त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना लेंदी क्वेश्चन्स पडले. मग या ज्या काही गोष्टींमध्ये जो बदल झालेला आहे याचा परिणाम सेम मागच्या वर्षी जसं झाला होता. मागच्या वर्षी आपल्याला माहिती आहे की डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स फार विचारले गेले होते गणित विषयामध्ये. त्याचा परिणाम असा झाला होता की मागच्या वर्षी 109 हा आपला फायनल कट ऑफ गेला होता, जिथून BSF पदाची सुरुवात झाली होती आपल्या महाराष्ट्रामध्ये. सेम रेंज तुम्हाला या वर्षी पण पकडून जावं आणि 115 प्लस मायनस 5 करू शकता तुम्ही याच्यामध्ये, म्हणजे सेम रेंज राहू शकते ह्या वर्षीचा सेफ स्कोर असेल तुमचा. ठीक आहे. मग ज्यावेळी 109चा कट ऑफ आपल्याला लागतोय फायनली, मग त्यावेळी आपल्याला माहिती आहे ग्राउंडचा जो काही कट ऑफ होता मागच्या वर्षी बघा तो 90च्या आसपास होता. ठीक आहे. 91-92 असं कास्ट वाईज तो राहिला होता, पण एक सेफ स्कोर जर म्हणता तुम्ही तर 90 हा होता माझा ग्राउंडला येण्यासाठी. ठीक आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही +5 +6 वगैरे करू शकता आणि त्यानंतर तुम्ही मेडिकल पर्यंत येशील. मग हे गोष्ट होत असताना आता ही रेंज जर आपण एक पकडली तर ह्या वर्षी देखील लक्षात ठेवा, जर तुमचा स्कोर 90 प्लस असेल, ठीक आहे, किती 90 95 किंवा 90च्या पुढे जर तुमचा स्कोर आला असेल तर 100% लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या ग्राउंडची जी तयारी आहे ती चालू करायची. ठीक आहे. मग कशी करायची वगैरे ते आपण नंतर या गोष्टींवरती येऊया, पण सध्या लक्षात ठेवा 90 स्कोर असेल तुमचा तर तुम्हाला ग्राउंडची तयारी करायचीच आहे. कारण तुम्हाला म्हणलं की जर तुमचा स्कोर हा जर 90 प्लस असेल तर 100% तुम्ही तुमची जी ग्राउंडची जी तयारी आहे ती 100% जी आहे ती करू शकता. ठीक आहे. मग याच्यामध्ये नंतर असं नाही की मग 95 वाल्यानं काय म्हणजे कितपत तयारी केली पाहिजे वगैरे असं काय नाही, लक्षात ठेवा. कारण 90 प्लस जर असेल तर तुम्हाला शॉर्ट चांगल्या पद्धतीने तयारी जी आहे ती लागायची आहे ग्राउंडच्या एक्झामसाठी. मग हे काम लक्षात ठेवा. कारण असा स्कोर लक्षात ठेवा, पुढचा जो कट ऑफ आहे 90 नंतरचा पुढचा गॅप कितीचा पडेल. जसं की मागच्या वर्षी आपल्याला माहित आहे की फायनल आपला जो आहे तो 109चा आला होता. ठीक आहे.
आणि 90 नंतर जो मेडिकलचा जो काही कट ऑफ होता तो माझ्यामध्ये आय थिंक 103च्या आसपास काहीतरी त्यांनी लावला होता. ठीक आहे. आणि 90 नंतर 103 वर गेला आणि 103च्या नंतर फायनली 109 हा त्यांनी कट ऑफ केला होता. त्यामुळे ही जी रेंज आहे 90 नंतरची जी रेंज असते आपली ती आपल्याला एक्झॅक्टली आपण नाही सांगू शकत. त्यामुळे तुम्हाला एवढंच करायचंय 90 प्लस असाल तर ग्राउंडच्या तयारीला लागा चांगल्या पद्धतीनं. आणि त्याचा फायदा लक्षात ठेवा तुम्हाला कुठं होतो, यातनं एक तर तुमचा कॉन्फिडन्स पण वाढतो की बाबा ग्राउंडला गेल्यानंतर कसा माहोल असतोय, मग तिथं एक्झाम्स कशा होतात. ठीक आहे, कोणासाठी जर तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट असाल किंवा नवीन विद्यार्थी असाल, म्हणजे ह्या वर्षी तुमचा पहिलाच प्रयत्न आहे एसएससीजीडी मध्ये किंवा ह्याच्या मागे त्यांनी एक्झाम्स जरी दिले असतील पण तुम्ही ग्राउंडला गेला नाही सर, अशी देखील जर तुमची कंडिशन असेल तर या गोष्टीचा फायदा तुम्हाला 100% होऊ शकतो की एक अनुभव येईल तुम्हाला की ग्राउंडला नक्की कसं असतंय, काय माहोल आहे, कशा पद्धतीने तिथं आपला परफॉर्मन्स द्यावा लागतो जेणेकरून आपल्याला क्वालिफाय होण्यासाठी. ठीक आहे. आणि त्यानंतर त्यामुळे म्हणून तुम्हाला म्हणलं की 90 प्लस जरी असला तरी किंवा 90, 95, 100 वर कितीही असला तुम्हाला ग्राउंडची तयारी चांगल्या पद्धतीने चालू ठेवायची आहे. ठीक आहे. मग ह्यानंतर पुढच्या गोष्टींचा विचार करू नका की बाबा आता एखादा म्हणेल ना की सर माझा फक्त 100 स्कोर आहे, मग आता मी काय करू. कारण फायनल सिलेक्शनच्या दृष्टिकोनातून तर हा स्कोर 100% कमी आहे. पण याचा फायदा तुम्ही पॉझिटिव्ह गोष्ट काय घेऊ शकता, एक तर तुमचं ग्राउंड होऊ शकतं आणि पॉसिबल झालं तर तुम्ही मेडिकलला देखील क्वालिफाय होऊ शकता. त्यामुळे त्यामध्ये पुढच्या गोष्टींचा विचार तुम्ही अजिबात करायचा नाही की माझा स्कोर 100 फक्त झालेला आहे आणि आता मी काय करू. त्यामुळे पॉझिटिव्ह गोष्ट त्यामध्ये तुम्ही बघायचे आणि तो पॉझिटिव्ह अप्रोच तुमचा काय असेल की तुम्ही ग्राउंडला जावा, ग्राउंडला गेल्यानंतर तो एक अनुभव येईल तुम्हाला. आणि जर तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्ही मेडिकलला पण जाऊ शकता सर. आणि मग त्याचा फायदा तुम्हाला मेडिकलला गेल्यानंतर कशा पद्धतीने होतो ती गोष्ट अत्यंत महत्वाची, ज्याच्यावर आपण पुढे चर्चा करायचीच आहे. ठीक आहे. चलो, तर ही तर लक्षात ठेवा सध्या जर तुम्ही 90 प्लस असाल तर ग्राउंडच्या तयारीला लागायचं. मग आता तयारी करत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची. मग ग्राउंडला किती वेळ द्यायला पाहिजे, 4 तास द्यायचे, 5 तास द्यायचे का ते 1 तास द्यायचं. मग दोन्ही टाइम सकाळ संध्याकाळ करायचं का एक टाइम सफिशियंट आहे. ह्याची जर उत्तर तुम्हाला पाहिजे तर त्यामध्ये थोडंसं टेक्निकल अप्रोच घ्या. टेक्निकल अप्रोच कसा शोधायचा बघा. एक तर तुम्हाला काय करायचंय सध्या ज्यावेळी तुम्ही ग्राउंडला चालू करशील तर त्यावेळी तुम्हाला फक्त करायचंय काय, तर 7 दिवसाचा वॉर्मअप पिरियड तुम्ही स्वतःला द्यायचा. मग 7 दिवस असू दे, 10 दिवस असू दे, एक वॉर्मअप पिरियड तुम्हाला द्यायचा, तुम्ही स्वतःला द्यायचा. ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही जॉगिंग असतील, पुशअप्स पुलअप्स असतील, ह्या गोष्टी फक्त तुम्हाला करायच्या. म्हणजे थोडक्यात काय, जी सध्यापर्यंत तुम्ही बॉडीला तुमच्या सवय नव्हती पळण्याची असेल किंवा व्यायामाची असेल, ज्यांची ऑलरेडी आहे त्यांनी देखील देऊ शकता, नाही दिली तरी चालेल. पण ज्यांनी तुमच्या बॉडीला एक्सरसाइजची सवयच नाहीये अशा विद्यार्थ्यांनी मात्र 100% ही गोष्ट करायची. ठीक आहे. कारण तुमच्या बॉडीला त्या फेज मध्ये आणणं फार गरजेचं आहे. बॉडी हिट झाली पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही 7 ते 10 दिवसाचा जो वॉर्मअप पिरियड आहे तो तुम्ही द्यायचा. त्यामध्ये जसं तुम्हाला जॉगिंग करा, पुलअप्स ह्या गोष्टी तुम्हाला द्यायच्या. आणि यानंतर तुम्हाला काय करायचंय, जो काय तुमचा 7 ते 10 दिवसाचा जो काय पिरियड असेल तो संपल्यानंतर प्रत्येकाने एक डेमो स्वतःलाच द्यायचा लगेच. ठीक आहे. आपल्याला माहित आहे डेमो म्हणजे ऍक्च्युअल पिरियड, ऍक्च्युअली एक्झाम कंडक्ट करतोय असं करायचं आपल्याला. इव्हेंट आपल्याला माहित आहे 5 किलोमीटरचा इव्हेंट आहे आपला आणि 24 मिनिटापर्यंत तो आपल्याला कव्हर करायचा. क्वालिफाय फक्त राऊंड आहे आपला. ठीक आहे. त्यामुळे हा डेमो प्रत्येक विद्यार्थ्यांना द्यायचा. वॉर्मअप पिरियड कम्प्लीट झाला माझा तर डेमो लगेच द्या. 5 किलोमीटर आणि 24 मिनिटांमध्ये तुम्हाला ते कम्प्लीट होत आहे का नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे. आणि इथं लक्षात ठेवा अत्यंत महत्वाचं, जे मागच्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा ते कारण होतं ग्राउंड मधून बाहेर पडण्याचं, की एक सर्क्युलर पाथ नव्हता तुमचा. ठीक आहे. सर्क्युलर पाथ नव्हता किंवा एक सरळ तुमचं स्ट्रेटनिंग अजिबात नव्हतं. रनिंग जे आहे ते काय होतं तर जवळपास एक 300 ते 400 मीटरचा तुमचा काही एकच या पद्धतीनं एक रूट होता आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास माझ्यामध्ये 15 राऊंड जे आहेत ते तुम्हाला मारायचे होते. आणि 15 राऊंड मारल्यानंतर हा तुमचं गेले तर 5 किलोमीटरचा जो टोटल जे आहे ते आपलं काय 5 किलोमीटर टोटल डिस्टन्स जे आहे ते कव्हर होतं. मग हा प्रॉब्लेम बऱ्याच विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी झाला होता. काहींनी 14 मारले, काहींचं मोजण्यामध्ये गडबड झाली, काहींनी 13च मारले. तर ह्या गोष्टी ज्या झाल्या त्याची खबरदारी तुम्हाला आतापासूनच घ्यायची आहे. त्यामुळे असं कुठेतरी एक स्वतः पाथ तयार करा ज्याचं डिस्टन्स 300 ते 400 मीटर असावं आणि 15 राऊंड मारल्यानंतर ते जवळपास तुमचं किती 5 किलोमीटर कम्प्लीट झालं पाहिजे. ठीक आहे. आणि वेळ तो आपल्याला माहित आहे 24 मिनिटं आहे. मग हा जो डेमो आहे तो प्रत्येक विद्यार्थ्याला द्यायचा. आणि समजा ह्या स्टेजमध्ये असे विद्यार्थी ज्यांनी हे सुरुवातीलाच म्हणजे 7 दिवसाच्या वॉर्मअप पिरियड जर तुम्ही दिल्यानंतर लगेच जर हे 5 किलोमीटरचं इव्हेंट तुमचा 24 मिनिटात जर होत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला ग्राउंडसाठी कुठलीही अकॅडमी म्हणा
किंवा एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची गरज नाहीये. तुम्ही फक्त काय करायचंय, इव्हिनिंग आयदर मॉर्निंग, फक्त ह्याच्यामधून तुम्ही स्वतःला किती रे तर फक्त 2 तास अलॉट करायचे. हे पण खूप झाले म्हणतोय मी, 2च्या ऐवजी 1.5 तास जरी अलॉट केले तरी चालतं. ठीक आहे. कोणी करायचं हे, ज्या विद्यार्थ्यांचा तुम्ही वॉर्मअप केला, एक डेमो लगेच घेतला 7 ते 8 दिवसामध्ये आणि तो क्वालिफाय पण झाला, तुम्ही 5 किलोमीटर जसं 13-14 राऊंड मारायचे तुम्ही 24 मिनिटात पार केले, तुम्ही 5 किलोमीटरचा इव्हेंट, तर मात्र तुम्ही स्वतःला इथून पुढं फक्त आणि फक्त 1.5 तास जरी दिला सफिशियंट आहे. एक्स्ट्रा 2-2.5 तास असलं किंवा कुठली अकॅडमी वगैरे जॉईन करायची गरज नाहीये. कारण तुम्ही स्वतःवर बिलीव्ह ठेवा, विचार करा, 7 दिवसाच्या वॉर्मअप पिरियड मध्ये तुम्ही जरा हा इव्हेंट जर फुलफिल करत असाल तर स्वतः विचार करा, तुम्हाला कुठल्याही मार्गदर्शनाची मला तर वाटत काही गरज नाही. ठीक आहे. मग हे कोणी करायचं अकॅडमी वगैरे, समजा फर्स्ट पिरियडला तुम्ही 5 किलोमीटरचा इव्हेंट लावला आणि हा पिरियड चेक करायला बघा किती वेळ लागताय हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि समजा काहींना 30 मिनिटं लागले, काहींना समजा 35 मिनिटाचा का टाइम पिरियड केला, हा एक्झॅक्टली तुम्हाला सुरुवातीला माहित असला पाहिजे की किती वेळ जातोय मला 5 किलोमीटर मला पार करायला. मग ज्यांना 35 मिनिटं लागले, ज्यांना 30 मिनिटं लागले, ह्यांनी थोडासा तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स तुम्हाला ग्राउंडला देण्याची गरज आहे. ठीक आहे. कोणी ज्यांनी 30 मिनिटं 35 मिनिटं, नाही ही तुमचा वेळ कितीही असो, वेळेचा जो आहे, मग इथं जर तुम्हाला 24 मिनिटापेक्षा जर जास्त लागले तर नक्कीच तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घेण्याची तिथं गरज आहे. पण ज्यांनी 5 किलोमीटर 24च्या आत पार केले, तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची गरज नाही. जनरल तुमचं जे काय वॉर्मअप जॉगिंग वगैरे जो तुमचा पार्ट आहे तो ऍज इट इज तुम्हाला फक्त पुढील जोपर्यंत तुमच्या ग्राउंडच्या एक्झाम्स होत नाही तोपर्यंत कंटिन्यू ठेवायचा. ठीक आहे. पण लक्षात ठेवा, हे ग्राउंडचं इव्हेंट चालू होत असताना तुमचा जो स्टडी आहे तो अजिबात बंद होता कामा नये. म्हणून तुम्हाला म्हणलं की एक तर तुम्ही सकाळचे 1.5 तास काढा किंवा संध्याकाळचे 1.5 तास काढा. ठीक आहे. आणि दिवसाचा जो काही वेळ आहे तो तुम्हाला आहे असा तुमचा जो स्टडी आहे आपला तो कंटिन्यू चालू ठेवायचा. ह्याच्यामध्ये अजिबात ब्रेक करायचं नाही. आता अभ्यास कुणीही बंद करायचा नाही. ठीक आहे. पण ज्यांना जसं तुम्हाला म्हटलंय की 35 मिनिटं लागले, कुणाला 34 मिनिटं लागले, 30 मिनिटं लागले, यांनी मात्र थोडस ग्राउंडला एक्स्ट्रा एफर्ट देण्याची गरज आहे. कारण तुमचा वेळ खूप जास्त जातो. मग तो जर कमी करायचा असेल तर ऑब्व्हियसली साधी गोष्ट आहे, एक्स्ट्रा एफर्ट घेणं गरजेचं आहे, एक्स्ट्रा प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर तो तुमचा जो वेळ आहे तो ह्या 24 मिनिटापर्यंत आला पाहिजे. ठीक आहे. आणि मग हे 15 राऊंडचं नेमकं करायचं काय वगैरे ते आपण ज्यावेळी ग्राउंडच्या तारखा पडतील त्यावेळी तुम्हाला नक्की ही गोष्ट सांगेन की हे मोजत बसायचं वगैरे हा जो गोंधळ आहे तो तुम्ही अजिबात ठेवायचा नाही. मग करायचं काय ते आपण नंतर त्यावेळी तुम्हाला गोष्ट जी आहे त्याच्याबद्दल आपण त्यावेळी चर्चा करू. ठीक आहे. आणि त्यानंतर जसं मला म्हणलं की ही अंतिम तयारी तुमची चालू. स्कोर सध्या सेफ आहे तर तुमचे 1.5 तास तुम्हाला फक्त अलॉट करा. स्कोर सॉरी वेळ जास्त जातोय 24 मिनिटापेक्षा तर मात्र तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घेण्याची गरज आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं तुम्ही ग्राउंडच्या तयारीला जे आहे ते लावू शकता. आणि शेवटचा पॉईंट बघा अत्यंत महत्वाचा, जो की आपल्या ह्या SSCGDच्या प्रोसेसमध्ये जो असतोय तो म्हणजे तुमचं मेडिकल. ठीक आहे. आणि जसं मगाशी पण म्हणलं बघा मी की ज्यांचा स्कोर काहीतरी 105 असेल, 106 झाला नॉर्मलायझेशन होऊन, 108 झाला, 110 झाला, मग हा असा स्कोर आहे लक्षात ठेवा. म्हणजे समजा 110च्या आतमध्ये कन्सिडर करू आपण. ठीक आहे. 110 पेक्षा म्हणजे बिलो 110, बिलो 110 जर तुमचा स्कोर असेल तर ह्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये धाकधूक होणार आहे की माझं फायनल सिलेक्शन होईल का नाही. नाही तर ते काही थोडक्या मार्कांसाठी म्हणजे 1 ते 2 मार्कासाठी हुकू पण शकते, म्हणजे तुम्ही आणि तुमचं सिलेक्शन 1-2 मार्कांसाठी होऊ पण शकतं. दोन्ही पॉसिबिलिटी आहेत. मग अशा विद्यार्थ्यांनी निगेटिव्ह अप्रोच कधी लक्षात ठेवायचा नाहीये. ह्यात एक पॉझिटिव्ह तुमचा अप्रोच काय असणार आहे की तुमची मेडिकलची एक्झाम. ठीक आहे. कारण आपल्याला माहिती आहे SSCचे GDचं मेडिकल जे आहे किंवा स्टाफ सिलेक्शन मध्ये जेवढे की आपल्या मेडिकलच्या जेवढे एक्झाम्स होते तर तिथं तुम्हाला प्रॉपर आपलं मेडिकल चेकअप केलं जातं. आणि ज्या गोष्टींचं चेकअप आपल्याला ह्या मेडिकल आपल्या स्टाफ सिलेक्शन मध्ये केलं जातं लक्षात ठेवा, तशा पद्धतीचं चेकअप आपल्या नॉर्मल हॉस्पिटलमध्ये कुठेही केलं जात नाही. कारण तिथल्या डॉक्टरांचा जो काही अप्रोच असतो, तिथल्या डॉक्टरांचा जो एक माइंडसेट असतो लक्षात ठेवा, तर तो माइंडसेट आपल्या इथल्या डॉक्टरांचा कधीही आपण मॅच करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही मेडिकलला जाणं फार गरजेचं आहे. आणि त्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील की एक तर आपल्यामध्ये कोणता मेडिकल पॉईंट आहे का नाही. जर नसेल तर एक तो कॉन्फिडन्स येतो, त्याचा फायदा तुम्हाला पुढील एक्झामला 100% होणार. ठीक आहे. आणि जर एखादा पॉईंट निघालाच तुमच्यामध्ये तर तो पॉईंट तुम्हाला रिकव्हर करायला पुढच्या वर्षी पण कळेल की आपल्याला हा मेडिकल पॉईंट आहे आणि तो आता आपल्याला काय तर क्लिअर केला पाहिजे. ठीक आहे. तर एक जो मेडिकलचा जो काही इश्यू आहे तो तुमचा 100% क्लिअर होऊन जाईल.
ही काळजी घ्यायची तुमचा स्कोर जर 110च्या आत असेल तर. आणि जर जास्त असेल तर काही विषयच नाही, तुमचं शोर शॉर्ट मेडिकल क्लिअर होणं फार गरजेचं आहे, कारण तुमचा सेफ स्कोर मध्ये यायचा तुम्ही. आणि जर तुम्ही बिलोच्या सेफ स्कोर मध्ये असाल तर त्याचा फायदा तुम्ही मेडिकल आणि ग्राउंड साठी करून घ्यायचा आहे. ग्राउंडचा एक अनुभव येईल तुम्हाला आणि मेडिकलचा पण अनुभव येईल. मेडिकलचा तर अत्यंत महत्वाचा, कारण ज्या गोष्टी तिथं चेक केल्या जातात, लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने चेक केल्या जातात, मग तिथं ऍक्च्युअली काय चेक केलं जातं. कारण मेडिकल मध्ये बघा, मला देखील बऱ्याच विद्यार्थ्यांची कॉल्स येतात किंवा आपल्या क्लासरूम ऑफलाईन एक्झाम क्लासेस मध्ये पण बऱ्याच विद्यार्थ्यांच्याकडून शंका उपस्थित होतात की सर, म्हणजे ग्राउंड बद्दल मेडिकलच्या बाबतीमध्ये बघा अफवा बरेच विद्यार्थी पसरवतात. म्हणजे असा विद्यार्थी जो तिथे मेडिकलला गेला नाही अजिबात, पण तो बाकीच्यांना विनाकारण ज्ञान देत असतो की असं मेडिकल असते, आपल्या जीडीचं मेडिकल खूप टफ असतं, बऱ्याच गोष्टींचं चेकअप केलं जातं. लक्षात ठेवा, टफ असणं आणि तुम्हाला मुद्दामन बाहेर काढणं, ह्या गोष्टी आपल्या स्टाफ सिलेक्शन मध्ये अजिबात केल्या जात नाहीत. टफ 100% आहे, मी पण ते तुम्हाला म्हणतोय, पण मुद्दाम तुम्हाला कोणीही बाहेर काढलं जात नाही. जरी एखादा तुम्हाला पॉईंट पडला तर तुमचं रिमेडिकलला लगेच त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जातो. असं नाही की ते एखादा तुम्हाला पॉईंट पडला आणि रिमेडिकलला पाठवलं तर तुम्हाला तो विद्यार्थी बाहेरच जातो, असं अजिबात होत नाही. त्यांचा मॅक्सिमम प्रयत्न असतो की त्या विद्यार्थ्याचा तो जो मेडिकलचा जो पॉईंट आहे तो 100% क्लिअर व्हावा, ही त्यांची फर्स्ट प्रायोरिटी असते. आणि मग ह्याच्या संदर्भात बऱ्याच तुम्हाला अफवांना देखील सामोरं जावं लागतं की माझ्या हातामध्ये कुठेतरी टॅटू आहे, मग मला बाहेर काढलं जाईल का, किंवा चष्म्याचा एक पॉईंट असतो बघा, बरेच जे मेडिकलसाठी जे खास करून अशा गोष्टी ज्या तुम्हाला नॉर्मल बाहेर पाडतात, ते त्यामध्ये मेजर पॉईंट म्हणला तर तो असतो डोळ्याचा. मागच्या वर्षी असे देखील पॉईंट्स आहेत बघा, नॉकनीचा जो पॉईंट असतो आपला पायाच्या ह्याच्यामध्ये, तो काही विद्यार्थ्यांचा रिमेडिकलला पास पण केले त्यांना, म्हणजे रिमेडिकलला नॉकनीचा पॉईंट क्लिअर पण झालेला आहे. मग अशा पण गोष्टी आहेत. त्यामुळे ज्या संदर्भामध्ये तुम्हाला मेडिकलच्या बाबतीमध्ये, म्हणून मी तुम्हाला केले बघा की इथं माझा नंबर प्रोव्हाइड केलेला आहे. तुम्हाला मेडिकलच्या संदर्भामध्ये किंवा आणि जेवढ्या काही आपण आता सध्या चर्चा केल्या, मग ते अभ्यासाच्या बाबतीमध्ये असू दे, ग्रामच्या बाबतीमध्ये असू दे, तुमच्या मनामध्ये अजून काहीही शंका असते, खास करून मेडिकलच्या बाबतीमध्ये, की बाबा अजून काहीतरी मला माझा मित्र आता असं काहीतरी सांगतोय, पण त्यामध्ये तुमच्या मनामध्ये डाऊट आहे की माझं होईल का नाही, मग हा पॉईंट पकडला जातो का नाही, तर त्या संदर्भामध्ये कुठलीही शंका तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती कॉल करू शकताय. माझा पर्सनल नंबर आहे तो. मग ह्याच्यातून तुमच्या शंकांचे निरसन, लक्षात ठेवा, मी पण डायरेक्टली करत नाही. आपले जेवढे विद्यार्थी सध्या सिलेक्शन झालेले आहेत, जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या सर्वात जास्त म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये म्हणल्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रामध्ये एसएससी मध्ये सर्वात जास्त रिझल्ट असणारा आपला हा क्लास, एकमेव क्लास आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या विद्यार्थ्यांचं कन्सल्टेशन करून तुम्हाला त्या गोष्टी सांगितल्या जातात की जर तुम्हाला काय शंका असतील तर डायरेक्टली त्यांना फोन लावला जातो, कारण त्यांनी त्या प्रोसेस मधून बाहेर पडलेले आहेत, त्यांनी त्या गोष्टी सगळ्या क्लिअर केल्या आहेत, मेडिकल असेल, ग्राउंड असेल. मग त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं काही शंका असतील, दोघांमध्ये मग ते मुलांसाठी पण आणि मुलींसाठी पण, कारण आपल्या मुलींमध्ये देखील जे आहेत 3 मुलींचं सिलेक्शन आपल्या जीडी मध्ये झालेलं आहे, त्यांनाही मुलींबद्दल मग काय मेडिकलच्या संदर्भामध्ये काही शंका असतील तरी देखील तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकताय, जेणेकरून तुमचं जे काही डाऊट्स असतील मेडिकलच्या संदर्भामध्ये ते चांगल्या पद्धतीनं आणि ऍक्च्युअल एक्झाम मध्ये, म्हणजे तिथं काय माहोल असतो, तिथं कशा पद्धतीनं तुमचं चेकिंग केलं जातं, त्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने तुमच्या क्लिअर केल्या जातात. ठीक आहे. त्यामुळे जसं तुम्ही म्हणजे, आणि अजून पण काही डाऊट्स वगैरे राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट नक्की करू शकताय. आणि आजचा सेशन जर आवडला असेल तर सर्वांनी सेशनला लाईक नक्की करा. आणि त्याच पद्धतीनं तुमचे जेवढे विद्यार्थी मित्र खास करून जीडीचा अभ्यास करतात अशा विद्यार्थ्यांना तर आपल्या चॅनलची जी लिंक आहे ती सर्वांनी शेअर जरूर करा. ठीक आहे. त्यानं लक्षात ठेवा, आन्सर की येणं, ग्राउंडची तयारी करणं ह्या नंतरच्या गोष्टी आहेत, पण सध्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमचा अभ्यास जो आहे तो कंटिन्यू चालूच राहिला पाहिजे. ही एकमेव गोष्ट डोक्यामध्ये ठेवा, अभ्यास काही होते तुम्हाला सोडायचा नाहीये. आणि अभ्यासासोबत तुमच्या ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे ग्राउंड असू दे किंवा आपलं पुढील तुमच्या जे काही तयारी आहेत ते तुम्हाला चालू ठेवायचे. ठीक आहे. चला तर मग अशा पद्धतीने आजचं जे लेक्चर आहे ते आपण इथंच राऊंड अप करू. भेटू आपल्या नेक्स्ट पुढील लेक्चर मध्ये. टिल देन कीप स्टडी, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.